एका डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर गाव होतं. गाव हिरवणगार, झाडांनी भरलेलं. पण त्या गावात एक ठिकाण असं होतं जिथे कुणी जायला तयार नव्हतं. तो होता जुना वाडा. गावकडी म्हणायचे, त्या वाड्यात रात्री दिवा लागतो आणि भूत दिसतं. मी काल ऐकलं तिथं भूत उभं राहतं म्हणे. हो, आणि कुली जवळ गेलं की हसतं म्हणे. भयंकर आवाज काढतं. अरे, भूतम असं काही नसतं. मला वाटतं हे सगळं खोटं आहे. पण सगळेच घाबरतात ना. तर मग आपणच जाऊ आणि खरं पाहूया. तीनही मित्रांनी ठरवलं, आज रात्री आपण वाड्यात जाऊन खरं काय आहे ते पाहू. आपण वेडे आहोत का? तिथं खरंच भूत असेल तर? हो, पण आपल्याला खरं कळायलाच हवं. भीतीपेक्षा धैर्य मोठं. चला. चांदणं पसरलं होतं. वारा हुंकारत होता. तीनही मित्र पाय टाकत वाड्याकडे चालले. त्यांच्या हृदयाचा ठोका जणू जास्त जोरात वाजत होता. आपण अजूनही परत जाऊ शकतो. नाही, आता आलोच आहोत, तर बघूया. वाऱ्यात शिरल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर फक्त कोळ्याची जाळं, मोडक्या भिंती आणि खडखडणारे दरवाजे दिसत होते. वारा आतून येत होता आणि खिडक्या आपटत होत्या. हे आवाज काय आहेत? पहा, भिंतीवर काहीतरी हलतंय. भूत, भूत. भिंतीवर एक मोठी सावली हलताना दिसत होती. तीनही मित्र घाबरून मागे सरकले. अचानक एका कोपऱ्यात एक पिवळसर दिवा लागला. तो दिवा जणू हवेत तरंगत होता. त्यातून धूर उठत होता. वारा थांबला. सगळं भयाण शांत झालं. अरे बापरे, हे खरंच भूत असावं. थांबा, मी जवळ जाऊन बघतो. नको, तुझं काही झालं तर. आपण नेहमी भीतीमुळे मागे हटलो, पण आज नाही. राघव हळूहळू त्या दिव्याकडे चालू लागला. सायली आणि नील त्याच्या मागे उभे राहिले. आणि मग त्यांना दिसलं, त्या दिव्याला एक दोरी बांधलेली होती. ती दोरी ओढून तो दिवा हवेत हलवला जात होता. हे काय चालय? भूत नाही तर माणूस. लोक घाबरले की मला वाडा स्वस्तात विकायला तयार होतील. मग मी इथे मोठं दुकान बांधीन. तो गावातला लोभी व्यापारी होता. लोकांना घाबरवण्यासाठी दिव्याचा खेळ करत होता. मुलांनी गावकऱ्यांना हे सगळं सांगितलं. गावकरी धावत आले आणि व्यापाऱ्याला पकडलं. सगळ्यांनी मुलांचं कौतुक केलं. गावकरी, खूप धैर्य दाखवलं रे तुम्ही. खरं भूत तर या लोभाचं होतं. रात्र संपली. वाडा पुन्हा शांत झाला. तीनही मित्र चांदण्या रात्री बसून गप्पा मारत होते. पाहिलंत ना, भीतीपेक्षा धैर्य मोठं असतं. आणि खोटं कितीही प्रयत्न केला तरी कायम लपून राहत नाही. मग ठरलं, पुढच्या वेळी कुठलीही अफवा आली, आपण आधी सत्य शोधूया. मोरल,
भीतीपेक्षा धैर्य मोठं आणि खोटं नेहमी उघड होतं.